आपल्या कामाशी काम ठेवायचं, तिकडे सरकार कोणाचं येऊ किंवा कोणाचं पडू हाच मुद्दा जरांगेंचा आपल्याला पटला। 20 जानेवारी फायनल तारीख। 3 करोडच्या पुढेच मराठे मुंबईत घुसणार। जरांगेंचा हा आत्मविश्वास अंगावर काटा आणतोय। शिंदेसाठी जरांगेंची 20 तारखेची तालीम जड जाईल। तिकडे नार्वेकरांसोबत जुळवलं, पण जरांगेंचं काय? जरांगे हाडाचा मराठा, विषय मार्गी लागत नाही तोवर हटणार नाही आणि तुम्हालाही स्वस्त बसू देणार नाही। मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचा एल्गार ज्या दिवसापासून सुरू केलाय तेव्हापासून असं वाटलं होतं आज आंदोलन थांबेल, उद्या हे आंदोलन थांबेल, पण या आंदोलनाचे मुळातच पहिल्या दिवसापासूनच टप्पे पडलेले आहेत। मनोज जरांगे पाटलांना सुद्धा माहिती होतं सहजासहजी आरक्षण मिळणार नाही। आरक्षणामध्ये आंदोलनाचे काही टप्पे आपल्याला पाडावे लागणार आहेत आणि त्याच टप्प्याचं 14 पर्व जे आहे ते आता मुंबईमध्ये सुरू होणार आहे। 20 जानेवारीला 3 करोडच्या पुढेच मराठे मुंबईत घुसणार। हा जरांगे यांच्या तोंडून निघालेलं स्टेटमेंट अक्षरशः अंगावर काटा आणणारं ठरतंय। आमदार अपात्रतेबाबत नेमकं मनोज जरांगे पाटलांना काय वाटतंय त्यावर मनोज जरांगे पाटलांनी जे उत्तर दिलंय ते खरंच ऐकण्यासारखं आहे। आमदार पात्र होतील अथवा अपात्र त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही। मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारी रोजी मुंबईला मोर्चा काढू असे जरांगे यांनी म्हटले। आमच्या नोंदी सापडलेल्या असतानाही कायदा पारित होत नाही, बैठका होत राहतात मात्र त्यातून काहीही होत नाहीये। 20 जानेवारी रोजी मुंबईला निघण्याची तयारी झालेली आहे। तयारी अंतिम टप्प्यात आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही। किती लोक येणार याचा शोध घेण्यासाठी सरकारने यंत्रणाही कामाला लागले असं सुद्धा आता जरांगे यांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील यांना व्हायरल फीवरमुळे मंगळवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं। तापामुळे त्यांना अशक्तपणा आलाय अशी माहिती आहे। त्यांच्यावर वारंवार उपचार सुरू आहे। सरकारचा आकडा चुकणार असं सुद्धा म्हणतंय। सरकार म्हणतंय 20 तारखेच्या आत आरक्षण देऊ। मागच्या वेळेसही म्हटले होते आम्ही आता मागच्या घटनेवरून सावध झालेलो आहोत। आम्ही शांततेत आंदोलन करणार असू। पुण्यापासून पुढे आंदोलकांची संख्या जास्त असणार आहे। मुंबईत जवळ जाताच हा आकडा 2 ते 3 कोटींपर्यंत जाईल। मराठा समाज बांधवांची एवढी संख्या असली तरीही कुणाला त्रास होणार नाही। सरकारकडे आकडा कमी असला तरी तो चुकणार, कारण संख्या अफाट राहणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। या आंदोलनाचे विशेष म्हणजे असं कुठलंही मैदान हे मुंबईमध्ये नाही की ज्यामध्ये 3 करोड मराठा सामावेल आणि त्यामुळं खरं जाम तर यामध्ये सरकार होणार आहे। मुंबईचं नाक 100% बंद होईल असं चित्र स्पष्ट दिसतंय। पण जरांगेंपेक्षा जास्त स्ट्रॉंगली कोण खेळणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। नार्वेकरांच्या निकालामध्ये काही प्रमाणावरती नार्वेकर मॅनेज झाले। नार्वेकरांनी बायस पद्धतीने निर्णय दिलाय असा आरोप नार्वेकरांवरती होतोय। आता मराठा समाजाचे लोकच म्हणतायत नार्वेकरांना मॅनेज करणं तर जमलं, पण मनोज जरांगे पाटलांना मॅनेज कसं करणार इथे मात्र मात खावीच लागेल। एक तर आरक्षण द्या, नाहीतर मग 3 करोड मराठ्यांना थोपवून दाखवा। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।